jingle all. जिंगल बेल्स या गाण्याविषयी आजकाल बरीच चर्चा आहे आणि काही लोक म्हणतात की हे गाणं कशासाठी गायचं. त्याच्यासाठी त्याच्यावर नुसते आक्षेप घेतले जातात, परंतु त्यासाठी पर्याय कोणी देत नाही. मला आठवतं ह्या गाण्यासाठी पहिला पर्याय 1983 साली जयंतदादांनी दिला होता. जिंगल बेल्स त्यांनी मराठीमध्ये उपलब्ध करून दिला आणि आज जवळजवळ 36 वर्षानंतर त्यांचाच मुलगा अमित याने त्याचा दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे. जिंगल बेल्स हे गाणं, त्यामध्ये ख्रिस्ताचा अर्थ काय आहे हा नवीन अर्थ ख्रिस्त जन्माचा या गाण्यामध्ये त्याने रोवलेला आहे. आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतो की ही दोन्ही गाणी मला रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली आणि यामधलं नाविन्य हे खरोखरच विशेष आहे. आज तुम्ही जेव्हा गाणं ऐकाल त्याच्यामध्ये सतार आहे, फ्लूट आहे, इंडियन इन्स्ट्रुमेंट्स वापरलेले आहेत आणि जिंगल बेलचं पूर्णपणे मराठीकरण झालेलं आहे, परंतु ते अतिशय आकर्षक झालेलं आहे. तुम्हाला नक्कीच ते आवडणार आहे. तुम्हा सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा.